हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू इक्विलिब्रियम सायन्स हब. आपण बघत होतो फिजिकल केमिस्ट्रीवरचे प्रॉब्लेम्स आणि त्यामध्ये नेक्स्ट चॅप्टर जो आपण स्टार्ट केलाय तो असेल सोल्युशन. आणि सोल्युशन मधलं नेक्स्ट प्रॉब्लेम आपण बघू शकतो डिपेंड असेल राउट्स लॉवर. तर बघू शकता द वेपर प्रेशर ऑफ प्युअर लिक्विड्स. आता आपल्याला गिव्हन आहे वेपर प्रेशर ऑफ प्युअर लिक्विड्स आणि प्युअर लिक्विडचं जर वेपर प्रेशर गिव्हन असेल त्याला डिनोट करतो आपण P01 and P02 नी. बघू शकता वेपर प्रेशर ऑफ प्युअर लिक्विड्स A and B. आता बघून घ्या टू लिक्विड्स गिव्हन आहे A and B आणि त्यांचं गिव्हन आहे आपल्याला वेपर प्रेशर R 450 mmHg and 700 mmHg. आता बघू शकता 450 mmHg फॉर liquid A and 700 mmHg for liquid B. रिस्पेक्टिव्हली वर्ड आलेला असेल मीन्स फर्स्ट जे वेपर प्रेशर आलेला आहे ते A साठी असेल आणि सेकंड जे वेपर प्रेशर आलेलं आहे ते B साठी असेल ऍट 350 K. आता टेम्परेचरचं आपल्याला काही काम पडणार नाही बट गिव्हन असेल तर बघू शकता. त्यानंतर फाइंड द कंपोजिशन ऑफ लिक्विड अँड वेपर. आता आपल्याला फाइंड करायला सांगितलंय कंपोजिशन ऑफ लिक्विड अँड वेपर. इफ टोटल वेपर प्रेशर इज 600 mmHg. आपल्याला गिव्हन आहे टोटल वेपर प्रेशर दॅट इज 600 mmHg. आता कंपोजिशन ऑफ फाइंड द कंपोजिशन ऑफ लिक्विड अँड वेपर. आता कंपोजिशन ऑफ लिक्विड अँड वेपर मीन्स बघू शकता तुम्ही कंपोजिशन ऑफ लिक्विड. फर्स्ट बघू कंपोजिशन ऑफ लिक्विड. कंपोजिशन ऑफ लिक्विड असेल x1 अँड x2. बघू शकता कंपोजिशन ऑफ लिक्विड असेल x1 अँड x2. त्यानंतर कंपोजिशन ऑफ वेपर. त्यानंतर बघू शकता कंपोजिशन ऑफ वेपर. कंपोजिशन ऑफ वेपर असेल y1 अँड y2. सो आपल्याला फाइंड करायचं आहे कंपोजिशन ऑफ लिक्विड अँड कंपोजिशन ऑफ वेपर. सो आता आपण यूज करू शकतो फॉर्म्युला बाय युजिंग राउट्स लॉ. बाय युजिंग राउट्स लॉ आपण फाइंड करू शकतो कंपोजिशन ऑफ लिक्विड आणि त्यावरून नंतर फाइंड करू आपण कंपोजिशन ऑफ वेपर. तर बघू शकता बाय युजिंग राउट्स लॉ. बाय युजिंग राउट्स लॉ. राउट्स लॉचा यूज करू शकतो आपण. P इज इक्वल टू असेल बघून घ्या टोटल प्रेशर इज इक्वल टू असेल P02 मायनस P01 वेपर प्रेशर ऑफ प्युअर लिक्विड 2 मायनस लिक्विड 1. बघू शकता P02 मायनस P01 x2 प्लस P01 बाय युजिंग राउट्स लॉ. आता हा असेल राउट्स लॉ. हा जर आपण लर्न करून घेतला तर आपल्याला या टाइपचे प्रॉब्लेम इझिली सॉल्व्ह करता येतील. आता P दॅट इज टोटल प्रेशर. टोटल प्रेशर असेल 600 आणि सगळे प्रेशर एकाच युनिट मध्ये असणे गरजेचं आहे दॅट इज mmHg मध्ये घेऊन आहे तर ऑल प्रेशर सेम युनिट मध्ये असले पाहिजेत. त्यानंतर बघू शकता P02 असेल 700 मायनस. आता बघू शकता P01 असेल 450 मल्टिप्लाइड बाय x2 प्लस P01 बघू शकता तुम्ही 450. सो याला सॉल्व्ह करू शकतो आपण. 600 आता बघू शकता 450 इकडे प्लस मध्ये आहे इकडे आला तर मायनस होऊन जाईल दॅट इज 600 मायनस 450 इक्वल्स 700 मायनस 450 करावं लागेल. आता 700 मायनस 450 दॅट इज बघू शकता तुम्ही 250 x2 इक्वल टू 600 मायनस 450. 450 इकडे प्लस मध्ये होता इकडे शिफ्ट केला तर मायनस होऊन जाईल 150. बघू शकता 600 मायनस 450 दॅट इज 150 इक्वल्स 250 इंटू x2. That is x2 equal to 150 upon 250. 0 get cancel. 5 ने कॉमन मल्टिपल ला डिवाइड केलं तर 5 5 जा 25 5 3 जा 50 that is 3 upon 5. बघू शकता आन्सर असेल आपला 3 upon 5. 3 upon 5 ला जर सॉल्व्ह केलं फर्दर तर बघू शकता पॉइंट मध्ये आन्सर येईल दॅट इज 0. बघू शकता 5 6 जा 30 0.6. त्यानंतर सिम्पली आपण कंपोजिशन ऑफ लिक्विड x2 फाइंड केलाय. आता 1 फाइंड करावं लागेल x1 दॅट इज x1 प्लस x2 इक्वल टू असेल 1. बघून घ्या हा फॉर्म्युला नेहमी लक्षात ठेवायचा दॅट इज x1 प्लस x2 इक्वल टू असेल 1. तर बघू शकता इकडे सॉल्व्ह करू शकतो आपण. x1 प्लस x2 इक्वल टू 1 असेल. सो x1 इक्वल टू असेल 1 मायनस x2. x1 इक्वल टू असेल 1 मायनस x2. आता 1 मायनस x2 असेल दॅट इज x1 इक्वल टू 1 मायनस 0.6. x2 आपण आताच फाइंड केलाय दॅट इज 0.6. x1 इक्वल्स 0. बघू शकता x1 इक्वल्स 1 मायनस 0.6 दॅट इज 0.4. सो कंपोजिशन ऑफ लिक्विड्स असेल that is 0.6 and 0.4. बघू शकता कंपोजिशन ऑफ लिक्विड that is x2 इक्वल टू बघू शकता 0.6 व्हॅल्यू आलेली आपली
x2 इक्वल टू 0.6 and x1 इक्वल टू 0.4. सो कंपोजिशन ऑफ लिक्विड असेल 0.6 and 0.4. यानंतर आपण फाइंड करू कंपोजिशन ऑफ वेपर्स. बघून घ्या. आपण फाइंड केले कंपोजिशन ऑफ लिक्विड्स आणि आता आपण फाइंड करणार आहे कंपोजिशन ऑफ वेपर्स. कंपोजिशन ऑफ वेपर्स साठी सिंपल फॉर्म्युला असेल, बघू शकता, P1 equals to Y1 into P and P2 equals to Y2 into P. P1 and P2 बघू शकता तुम्ही, P1 and P2 are the partial pressure. P1 and P2 काय असतील? Are the partial pressure. Are the partial pressure. Partial pressure. सो बघू शकता P1 equals to Y1 into P. आता आपल्याकडे जी व्हॅल्यूज गिव्हन आहे ते P01 and P02 चे आहे, बट इथे असेल P1. आता P1 and P2 पार्शियल प्रेशर असतील तर P01 and P02 असतील प्युअर लिक्विडचे प्रेशर्स. सो यासाठी आपण बघून घेऊ, पहिले फॉर्म्युला कन्वर्ट करू. Y1 equals to P1 upon P. P1 चा सिंपल फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे तुम्हाला, P01 into x1 upon P. P01 दॅट इज प्युअर लिक्विडचं वेपर प्रेशर असेल P01 दॅट इज 450. सिंपल व्हॅल्यू पुट करून द्या. x1 ची व्हॅल्यू आपण आताच फाइंड केली आहे, दॅट इज 0.4. x1 दॅट इज कंपोजिशन ऑफ लिक्विड. कंपोजिशन ऑफ लिक्विड ची व्हॅल्यू फाइंड केली आपण अपॉन, बघू शकता, 600 दॅट इज टोटल प्रेशर. 0 0 गेट कॅन्सल. 15 ने डिवाइड करू शकतो. 15 3 जा 45, 15 4 जा 60. तर बघून घ्या, 15 3 जा 45, 15 4 जा 60 झालं. त्यानंतर 3 ने मल्टिप्लाय 0.4 ला 3 ने 0.4 ला मल्टिप्लाय केला, व्हॅल्यू येईल 1.2. 1.2 अपॉन 4. सो 1.2 अपॉन 4 व्हॅल्यू असेल कंपोजिशन ऑफ वेपरची. Y1 इक्वल्स टू 1.2 अपॉन 4. 1.2 अपॉन 4 बघू शकता 0.3. जर 4 ने डिवाइड केलं तर आन्सर असेल 0.3. त्यानंतर बघू शकता सेकंड आपल्याला फाइंड करायची आहे Y2 ची व्हॅल्यू. आता पूर्ण फॉर्म्युलाने सॉल्व्ह न करता डायरेक्टली बघू शकता तुम्ही Y1 प्लस Y2 इक्वल्स टू असेल 1. Y1 प्लस Y2 1 असेल. Y1 ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे, सिंपली फॉर्म्युला कन्वर्ट करून घेऊ. Y2 इक्वल्स टू 1 मायनस Y1 दॅट इज 1 मायनस 0.3. 1 मायनस 0.3 दॅट इज 0.7. सो Y2 ची व्हॅल्यू आली आपली 0.7. Y1 and Y2 च्या व्हॅल्यू आपण फाइंड केली आहे, दॅट इज कंपोजिशन ऑफ वेपर्स. कंपोजिशन ऑफ लिक्विड सुद्धा फाइंड केला आणि आता फाइंड केला आपण कंपोजिशन ऑफ वेपर्स. बघू शकता. नेक्स्ट न्यूमेरिकल आपण बघू शकतो, द वेपर प्रेशर ऑफ प्युअर बेन्झिन. आपल्याला गिव्हन आहे प्युअर बेन्झिनचा वेपर प्रेशर. आता मोलर मास सुद्धा गिव्हन आहे ब्रॅकेटमध्ये, ते ब्रॅकेट मधलं मोलर मास असेल बेन्झिनसाठी ॲट अ सर्टन टेम्परेचर इज 640 mmHg. आता हे जे गिव्हन आहे mmHg मध्ये, हे असेल वेपर प्रेशर फॉर प्युअर बेन्झिन. अ नॉन व्होलेटाइल सोल्यूट. आता बघा, नॉन व्होलेटाइल सोल्यूट of mass 2.315 gram is added to 49 gram of benzene. मीन्स एक नॉन व्होलेटाइल सोल्यूट आपण ऍड केलाय बेन्झिन मध्ये. आता बेन्झिन मध्ये ऍड केलाय मीन्स बेन्झिन झालं सॉल्व्हंट आणि नॉन व्होलेटाइल सोल्यूट आपल्याला गिव्हन आहे. द वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन. आता नॉन व्होलेटाइल सोल्यूट ऍड केल्यानंतर जे वेपर प्रेशर असेल ते चेंज झालं 600 mmHg. व्हॉट इज द मोलर मास ऑफ सोल्यूट. आपल्याला फाइंड करायचा मोलर मास ऑफ सोल्यूट आणि अशा टाइप्सच्या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला यूज करावं लागेल राउट्स लॉ फॉर नॉन व्होलेटाइल सोल्यूट. राउट्स लॉ फॉर नॉन व्होलेटाइल सोल्यूट आपण यूज करू शकतो. बघू शकता राउट्स लॉ, P01 मायनस P1 अपॉन P01 इक्वल्स W2 इंटू M1 अपॉन M2 इंटू W1. बघू शकता इथे जे सिम्बॉल यूज झालेले आहे 2 and 1. आता 2 असेल सोल्यूट साठी तर 1 असेल सॉल्व्हंट साठी. त्यानंतर बघू शकता P01 दॅट इज वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हंट असेल आणि P1 वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन असेल. तर बघू शकता आपल्याला गिव्हन आहे P01 दॅट इज वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हंट. आता प्युअर बेन्झिन, बेन्झिन मध्ये नॉन व्होलेटाइल सोल्यूट ऍड केलाय मीन्स बेन्झिन झालं सॉल्व्हंट आणि प्युअर बेन्झिनचं आपल्याला गिव्हन आहे वेपर प्रेशर दॅट इज 640 mmHg. सो P01 ची व्हॅल्यू असेल 640 mmHg. त्यानंतर बघू शकता तुम्ही आपल्याला गिव्हन आहे अ नॉन व्होलेटाइल सोल्यूट ऑफ मास. नॉन व्होलेटाइल सोल्यूटचा मास गिव्हन आहे दॅट इज मास ऑफ सोल्यूट, डिनोट करू आपण W2 नी. W2 मास ऑफ सोल्यूट असेल 2.315 ग्राम. त्यानंतर बघू शकता 249 ग्राम ऑफ बेन्झिन मीन्स 2.315 ग्राम सोल्यूट ऍड केला 49 ग्राम बेन्झिन मध्ये. मीन्स मास ऑफ गिव्हन आपल्याला सॉल्व्हंट दॅट इज बेन्झिन असेल W1 आणि आपल्याला गिव्हन आहे ते 49 ग्राम. त्यानंतर बघू शकता द वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन इज, सोल्युशनचा वेपर प्रेशर गिव्हन आहे दॅट इज P1 असेल. P1 आपल्याला गिव्हन आहे 600 mmHg.
त्यानंतर आपल्याला घेऊन आहे मोलर मास 78 ग्राम पर मोल, आणि हे मोलर मास असेल प्युअर बेन्झिनचं, दॅट इज मोलर मास असेल सॉल्व्हंटचं, दॅट इज M1 असेल 78 ग्राम पर मोल. सो बघू शकता W2, त्यानंतर M2 आता व्हॉट इज द मोलर मास ऑफ सोल्यूट. मोलर मास ऑफ सोल्यूट आपण डिनोट करू M2 नी. M2 आपल्याला करायचा आहे फाइंड. सो M2 आपल्याला करायचा आहे फाइंड, टू फाइंड मोलर मास ऑफ सोल्यूट. तर 1 हा सिम्बॉल आपण यूज करू सोल्यूट, 1 हा सिम्बॉल यूज करू आपण सॉल्व्हंट साठी, तर 2 हा सिम्बॉल यूज करू आपण सोल्यूट साठी. त्यानंतर बघू शकता P01 दॅट इज नॉट यूज केलाय, P01 वेपर प्रेशर ऑफ प्युअर बेन्झिन और प्युअर सॉल्व्हंट असेल, P1 असेल वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन. आता आपल्याला व्हॅल्यूज मिळाल्या, व्हॅल्यूज आपण फॉर्म्युला मध्ये पुट करू, दॅट इज P01 इज 640 मायनस P1 is 600. P01 minus P1 upon P01 that is 640 equals W2 ची व्हॅल्यू आपल्याला घेऊन आहे 2.315. W2 ची व्हॅल्यू असेल 2.315 मल्टिप्लाइड बाय M1 ची व्हॅल्यू असेल आपली बघू शकता 78. M1 ची व्हॅल्यू घेऊन आपल्याला 78 अपॉन M2 आपल्याला करायचा आहे फाइंड, दॅट इज मोलर मास ऑफ सोल्यूट मल्टिप्लाइड बाय W1 असेल आपला 49 ग्राम. सो याला सॉल्व्ह करू शकता तुम्ही. बघून घ्या 640 मायनस 600 दॅट इज 640 मायनस 600 इज 40 अपॉन 640. सो इक्वल्स 2.315 मल्टिप्लाइड बाय 78 अपॉन M2 इंटू 49. सो त्यानंतर बघू शकता 0 गेट कॅन्सल, 4 1 जार 4 डिवाइड करू शकता 4 ने 64 ला. सो 4 1 जार 4, त्यानंतर बघू शकता 2 दॅट इज 4 6 जार 24. सो डिवाइड केला आपण, त्यानंतर बघू शकता 49 इकडे डिव्हिजन मध्ये, इकडे येऊ द्या, इकडे आला तर मल्टिप्लिकेशन मध्ये येईल, 40 कॅन्सल झालाय तर व्हॅल्यू उरल 1. 49 इकडे आला, त्यानंतर बघू शकता 78 सध्या असेल मल्टिप्लिकेशन मध्ये, इकडे आला तर डिव्हिजन होऊन जाईल 78. त्यानंतर बघू शकता 2.315 इंटू डिव्हिजन नंतर 16, सो रिमेनिंग आहे 16. सो 16 70 and 2.315 डिव्हिजन मध्ये येईल तर 49 येईल न्यूमरेटर मध्ये. तर बघू शकता 1 अपॉन M2 ही व्हॅल्यू राहील. 1 अपॉन M2 ची व्हॅल्यू नाही पाहिजे आपल्याला, M2 ची व्हॅल्यू पाहिजे, सो आपल्याला घ्यावं लागेल रेसिप्रोकल. सो M2 इक्वल्स टू बघू शकता M2 रेसिप्रोकल घेतला, ही व्हॅल्यू सुद्धा रेसिप्रोकल होऊन जाईल, दॅट इज 78 इंटू 2.315 इंटू 16 अपॉन 49. आता घ्यावं लागेल आपल्याला लॉगने कॅल्क्युलेशन्स करावं लागतील. तर बघू शकता पहिले घ्यावं लागेल लॉग ऑफ 78. फर्स्ट घ्यावं लागेल आपल्याला लॉग ऑफ 78. बघू शकता फर्स्ट आपण घेऊ लॉग ऑफ 78, त्यानंतर आपण घेऊ लॉग ऑफ 2.315, त्यानंतर आपण घेऊ लॉग ऑफ बघू शकता लॉग ऑफ 16. सगळ्यांची मल्टिप्लिकेशन आहे, लॉगची होईल ऍडिशन. सो लॉग ऑफ 78, लॉग ऑफ 2.315 आणि लॉग ऑफ 16 या सगळ्यांचा लॉग घ्यावा लागेल. फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक बघून घ्या, 78 आहे मीन्स 2 डिजिट आहे, तर 1 मायनस करावं लागेल. 1 पॉईंटच्या आधी 1 डिजिट आहे, 1 मायनस केला 0 पॉईंट. त्यानंतर 16 आहे, पॉईंटच्या आधी बघू शकता इथे पॉईंट असेल, पॉईंटच्या आधी 2 डिजिट आहे, 1 मायनस करावं लागेल, दॅट इज 1 पॉईंट. त्यानंतर आपल्याला बघावं लागेल 78चा 0 मध्ये. बघू शकता लॉगॅरिथमिक टेबल तुमच्याकडे असायला पाहिजे, त्यामध्ये 78चा 0 मध्ये बघू शकतो आपण. 78चा 0 मध्ये असेल 8921, 78चा 0 मध्ये दॅट इज 8921. बघा 78 नंतर कुठली व्हॅल्यू नाही तर 0 कन्सिडर करायचा आणि बघायचा 78चा 0 मध्ये. इथे बघावं लागेल 23चा 1 मध्ये 5 मध्ये मीन डिफरन्स. 23चा 1 मध्ये असेल बघू शकता, 23चा 1 मध्ये आला 3636 अँड 5 मध्ये मीन डिफरन्स दॅट इज 9. 5 मध्ये मीन डिफरन्स असेल 9 दॅट इज 40 प्लस 45 3645. सो व्हॅल्यू असेल 3645. त्यानंतर बघू शकता 16 नंतर काही व्हॅल्यू नाही आहे, सो 0 कन्सिडर करायचा आणि बघायचा 0 मध्ये दॅट इज 2041. आता बघू शकता इथे व्हॅल्यूजची मल्टिप्लिकेशन आहे, लॉगची होईल ऍडिशन. सर्व व्हॅल्यूजची ऍडिशन करू आपण, दॅट इज 5 प्लस 2 7, 4 प्लस 4 8 प्लस 10 0 कॅरी 1. त्यानंतर 9 प्लस 6 15 16 कॅरी 1. त्यानंतर बघू शकता 8 9 11 11 प्लस 3 14 कॅरी 1. सो व्हॅल्यू येईल 3.4607. त्यानंतर घ्यावं लागेल लॉग ऑफ 49. या सगळ्यांच्या लॉगचे ऍडिशन झाल्यानंतर घ्यावं लागेल लॉग ऑफ 49. लॉग ऑफ 49 बघू शकता आता पुन्हा पॉईंटच्या आधी 2 डिजिट्स आहे, पॉईंटच्या आधी 2 डिजिट्स असेल तर 1 पॉईंट येईल. त्यानंतर बघू शकतो आपण 49चा बघावं लागेल आपल्याला 0 मध्ये. आता बघा 49 नंतर पुन्हा व्हॅल्यूज नाही आहे तर 49चा 0 मध्ये दॅट इज 6902. 6902 ही व्हॅल्यू येईल आणि या दोघांचं करावं लागेल आता सबस्ट्रॅक्शन, बिकॉज व्हॅल्यूजचा आहे डिव्हिजन तर लॉगचं होईल सबस्ट्रॅक्शन.
So 7 minus 2 that is 5, 0 minus 0 that is 0, 6 that is 16, 16 minus 9 is 7, so 3, 3 that is 13, 13 minus 6 that is 7, 7, 7, 0, 5, 3 minus 2, 2 minus 1 is 1. So answer is 1.7705. 1.7705 आला आहे. आता या सगळ्याचं घ्यावं लागेल अँटीलॉग. याचा घ्यावं लागेल आपल्याला आता अँटीलॉग ऑफ 1.7705. आता अँटीलॉग बघताना बघू शकता जी व्हॅल्यू पॉईंटच्या आधी असेल त्याचा घ्यायचा 10 to the power 1 पॉईंटच्या आधीची व्हॅल्यू आणि पॉईंट नंतरची जी व्हॅल्यू आहे ते बघायची अँटीलॉग मध्ये, दॅट इज 7 मध्ये 0, 5 मध्ये मीन डिफरन्स. सो अँटीलॉगॅरिथमच्या पेजवर जायचं, त्यामध्ये अँटीलॉगॅरिथमच्या पेजमध्ये जायचं आणि 0.77 ही व्हॅल्यू बघायची. अँटीलॉगॅरिथमच्या व्हॅल्यूज मध्ये गेल्यानंतर 0.77 ही व्हॅल्यूज बघायची. 0.77 ही व्हॅल्यूज बघितल्यानंतर नेक्स्ट व्हॅल्यू बघायची 0, दॅट इज 0 असेल 5, 8, 8 आणि 5 मध्ये मीन डिफरन्स. 5 मध्ये मीन डिफरन्स दॅट इज 7. 5 मध्ये मीन डिफरन्स असेल तुमचा 7. सो 5, 8, 8 प्लस 7 दॅट इज 5895. 5895 इतकं तुमचा आन्सर असेल आणि 1 डिजिट नंतर द्यायचा पॉईंट, दॅट इज 5.895. 5.895 10 to the power 1 यूज केलं तर इन 58.95. सो आन्सर इज 58.95. 58.95 बघू शकता. त्यानंतर युनिट बघावं लागेल, तर बघून घ्या. युनिट मास ग्राम मध्ये आहे, मास ग्राम मध्ये आहे. त्यानंतर मोलार मास ग्राम पर मोल मध्ये आहे, तर याचं सुद्धा युनिट असेल ग्राम पर मोल. सो आपला आन्सर असेल 58.95 ग्राम पर मोल. मोलर मास ऑफ द सोल्यूट. व्हॉट इज द मोलर मास ऑफ सोल्यूट? लास्ट मध्ये तुम्हाला एक सेंटेन्स लिहावं लागेल, मोलर मास ऑफ सोल्यूट इज 58.95 ग्राम पर मोल. बघू शकता.